नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण आपल्या आधार कार्डला आपलं बँक खातं लिंक आहे की नाही ते पाहणार आहोत आणि ते कसे पाहायचे हे आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपल्याला पाहण्यास मिळते। तर मित्रांनो, हे आपण कसे पाहायचे तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन myAadhar.uid.government.in या वेबसाईटवर म्हणजे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असा इंटरफेस बघण्यास मिळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही ऑप्शन दिले आहेत। आधार अपडेट आहे, आधार डाउनलोड आहे, मोबाईल नंबर व्हेरीफाय आहे किंवा आधार आपली ईमेल ID व्हेरीफाय आहे, भरपूर काही ऑप्शन दिले आहेत या ठिकाणी। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे काही आपलं आधार कार्ड आहे आपल्या पासबुकला लिंक आहे की नाही ते पाहायचं आहे, म्हणजे बँक पासबुकला लिंक आहे की नाही ते पाहायचं आहे। तर आपल्याला बँक सेंडिंग स्टेटस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण क्लिक करा। तर मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक इथं टाकायचा आहे। तर त्याच्या खालीच आपल्याला या ठिकाणी जे काही कॅप्चर कोड दिलेले आहे ते कॅप्चर कोड बी टाकून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, चला मी या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड हे टाकून घेतो। मित्रांनो, जे काय आपण आधार क्रमांक आणि कॅप्चर टाकल्यास खाली लॉगिंग विथ OTP वर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही OTP येईल इंटर OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। चला तर मग या ठिकाणी आपण OTP टाकून घेऊ। OTP टाकल्यानंतर लॉगिंग या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला असा इंटरफेस बघण्यास मिळेल। जे काही आपला आधार क्रमांक राहील ॲक्टिवेट जे काही या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर हे आपल्यासमोर आधार कार्डची पूर्ण वेबसाईट खोलेल। म्हणजे जे काय आपलं आधार आहे, आपले स्वतःचे आधार हे आपली या ठिकाणी आपण लॉगिंग झालेलो आहोत। तर आपल्याला वरच्या ठिकाणी म्हणजे की आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपले आधार कार्ड पूर्ण बघायला मिळेल। तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे आपले आधार कार्ड जसे आपल्याजवळ आत्ता आहे तसे आधार कार्ड बघण्यास मिळेल। तर आपण याला फ्रंट म्हणजे बॅक साईडकडून बी बघू शकतो, दोन्हीकडून हे बघू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता आपले जे काही आधार कार्ड आहे आपल्या पासबुकला म्हणजे जसे की बँक खात्याला लिंक आहे की नाही ते पाहायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला बँक सेंडिंग या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे बँक सेंडिंग स्टेटस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी असा इंटरफेस दाखवलेला आहे। कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक, म्हणजे या ठिकाणी आपलं जे काही आधार कार्ड आहे ते आपल्या पासबुकला लिंक आहे आणि या ठिकाणी जे कोणतं तुमचं पासबुक आहे तर या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे दाखवलं जाईल। तर या ठिकाणी माझं स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं ॲक्टिवेट असल्यामुळे या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया दाखवत आहे आणि आपल्याला लास्ट आधार कार्डाचे नंबरसुद्धा या ठिकाणी दाखवत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक पण बी करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले आधार कार्ड आपल्या बँक पासबुकला लिंक आहे की नाही ते पाहू शकता।